हॅलो एव्हरीवन. आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की BMC ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर या दोन्ही परीक्षांची डेट आलेली आहे. पुढच्या महिन्यामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या दोन्ही परीक्षा होणार आहेत. तुमच्या येत्या परीक्षेसाठी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल, प्रश्न निर्माण झाले असतील की सर या महिन्याचे जर बघितले तर उद्या 6 फेब्रुवारी आहे. 6 फेब्रुवारी पासून 28 फेब्रुवारी पर्यंत आणि 1 आणि 2 मार्च, आपण 2 मार्च पर्यंत पकडूया, असे एकूण 25 दिवस आता शिल्लक आहेत. मग या येणाऱ्या 25 दिवसांमध्ये आम्ही काय करावं, आमचा प्लान कसा असला पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, जेणेकरून पूर्ण सगळे सब्जेक्ट रिवाईज होतील, क्वेश्चन प्रॅक्टिस होईल आणि आम्हाला BMCच्या एक्झामचा पेपर देण्याची आमची स्ट्रॅटेजी देखील डेव्हलप होईल. मी 3 गोष्टींचा उल्लेख केला. येत्या 25 दिवसामध्ये तुम्हाला 3 गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन व्यवस्थित करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सब्जेक्टच्या प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे क्वेश्चन देखील तुम्हाला BMCच्या एक्झाम सारखे सॉल्व्ह करायचे आहेत. रिव्हिजन, त्यानंतर त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्विंग आणि क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर त्याचं अनालिसिस करून ज्या नवीन गोष्टी असतील त्या तुमच्या नोट्समध्ये ऍड करणं. या 3 गोष्टी तुम्हाला येत्या महिनाभरामध्ये, येत्या 25 दिवसांमध्ये फॉलो करायच्या आहेत. मग सर एक टाइम टेबल आम्हाला हवं आहे किंवा एखादं एक्सेल शीट, जसं आपण TPA ला एक्सेल शीट दिलं होतं असं एक्सेल शीट आम्हाला हवं आहे, असं बऱ्याच मुलांनी मला सांगितलं. मग हे एक्सेल शीट अशा पद्धतीने बनवलं आहे. आता हे एक्सेल शीटच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे एक्सेल शीट अशा पद्धतीने बनवलेलं आहे की जेणेकरून तुमची टेस्ट होणार आहे, त्यानंतर तुमची रिव्हिजन पण होणार आहे. मग सर टेस्ट कशी देता येईल, तर ह्या एक्सेल शीटचा फॉर्मॅट मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, जसं तुम्हाला दिसत असेल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, इथे टेस्ट 1 दिसत असेल आणि त्याच्या पुढे युनिट्स लिहिलेलं दिसत असेल. सो तुमच्या पुढे एक टार्गेट आहे. आता तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचं विथ युनिट्स एक्सेल शीट मिळणार आहे आणि हे एक्सेल शीट मिळाल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट आउट घ्यायची आहे. तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे तुम्हाला समोर ते चिपकवायचं आहे आणि बस ह्या पुढच्या याच्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला टिक मार्क करत चालायची. काय करत चालायची? टिक मार्क करत चालायची. ठीक आहे. मग आता सर काय करायचं, ह्या एक्सेल शीटचा यूज कसा करायचा? जसं इथं तुम्हाला दिसत असेल की युनिटचं नाव लिहिलेलं आहे. अगोदर ते युनिट तुमच्याकडे ज्या नोट्स असतील, आता नवीन मटेरियल यूज करायचं नाहीये किंवा नवीन सोर्सेस शोधत बसायचं नाहीये. ज्या काही नोट्स तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये प्रिपेअर केलेल्या आहेत, मागच्या झालेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करून एक्स्ट्रा गोष्टी त्या नोट्समध्ये ऍड केलेल्या आहेत, त्या नोट्स यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, त्या नोट्स यूज करून तुम्हाला ते युनिट रिवाईज करायचं आहे. अगोदर ते युनिट रिवाईज झाल्यानंतर त्या रिस्पेक्टिव्ह युनिटची तुम्हाला टेस्ट सिरीज द्यायची आहे. जसं की इथं दिलेलं आहे टेस्ट सिरीज. आता सर युनिट वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल नसेल तर त्या मुलांनी काय करायचं, ज्यांच्याकडे युनिट वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल नाहीये त्यांनी काय करायचं, एकतर SSC JEE चे PYQs घ्यायचे आहेत आणि ते जर सॉल्व्ह करून झालेले असतील तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे प्रिलिम्सचे 1 लाइनर क्वेश्चन घ्यायचे आहेत. एका युनिटचे 20 क्वेश्चन तुम्हाला घ्यायचे आहेत. काय करायचंय, एका युनिटचे 20 क्वेश्चन घ्यायचे आहेत. असे 3 युनिट म्हणून तुमचे 60 क्वेश्चन्स होतील आणि हे 60 क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काय म्हणतोय मी, एका युनिटचे 20 क्वेश्चन, मागचे 3-4 वर्षाचे क्वेश्चन घ्यायचे, तुमचे एका युनिटचे 20 क्वेश्चन हे होऊन जातील. असे टोटल 3 युनिट, या 3 युनिटचे मिळून तुमचे किती होतील, टोटल 60 क्वेश्चन्स होतील. ओके सर, 60 क्वेश्चन्स झाले. हे 60 क्वेश्चन्स तुम्हाला 56 मिनिटमध्ये काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहे. ही सिंपल स्ट्रॅटेजी तुमची असेल. म्हणजे तुम्ही एका राऊंडमध्ये 3 युनिट रिवाईज करणार आहात आणि ते 3 युनिट रिवाईज झाल्यानंतर त्या 3 युनिटचे मागचे 4 ते 5 वर्षांचे, एकतर SSC JEE ते सॉल्व्ह केलेले नसतील तर, आणि SSC JEE PYQs ऑलरेडी सॉल्व्ह करून जर झालेले असतील तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे प्रिलिम्सचे क्वेश्चन तुम्हाला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे 56 मिनिट तुमच्या मोबाईलमध्ये स्टॉपवॉच लावणार आणि 60 मिनिटांचा 60 क्वेश्चन तुम्ही स्टॉपवॉच लावून सॉल्व्ह करणार. यामुळे काय होईल, तुमची एक्झामसाठीची स्ट्रॅटेजी डेव्हलप होईल. कसली स्ट्रॅटेजी डेव्हलप होईल सर, की न्यूमरिकल स्किप करायचे, 1 लाइनर क्वेश्चन आधी अटेम्प्ट करायचे. 56 मिनिटामध्ये आपण म्हणतोय की टेक्निकलचे 60 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, बट तुम्हाला कळेल इन ऍक्च्युअल की 56 मिनिटात माझे 30च सॉल्व्ह होत आहे की 40 सॉल्व्ह होत आहे की 45 सॉल्व्ह होत आहे, मी सिली मिस्टेक कुठे करतोय. ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या 25 दिवसात समोर येतील तुम्हाला. अशा टोटल 25 दिवसामध्ये आता
मी माझं प्लॅनिंग तुम्हाला सांगतो, हे तुमचं प्लॅनिंग जे तुम्ही इंडिव्हिज्युअली देखील करू शकता. बट जर तुम्हाला एक्सेल शीट रेडी हवं असेल तर हे रेडी एक्सेल शीट आहे. या एक्सेल शीटमध्ये मी काय केलेलं आहे, सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज टेस्ट बनवले आहे. काही काही ठिकाणी युनिट एकत्र केलेले आहेत, काही काही ठिकाणी प्रत्येक युनिटवरती सेपरेट टेस्ट आहे. असं का केलंय सर, काही युनिटमध्ये क्वेश्चन्स इतके इम्पॉर्टंट आहेत की त्या युनिट आपल्याला कमी क्वेश्चन्स म्हणजे 20 क्वेश्चन घेऊन चालत नाही. त्या युनिटचे तुम्हाला 60 क्वेश्चन्स 40 क्वेश्चन्स हे घ्यावेच लागतात. तेवढं तुम्हाला रिवाईज करायचंच आहे. अशा एकूण सगळ्या सब्जेक्टच्या टेक्निकलच्या मी सांगतोय, टोटल 60 टेस्ट आहेत. किती टेस्ट आहेत, 60 टेस्ट तुम्हाला दिलेले आहेत. तुमच्याकडे दिवस किती आहेत सर, 25 दिवस आहेत. याचा अर्थ रोज तुम्हाला 2 टेस्ट द्यायच्या आहेत. तुमच्या 50 टेस्ट या कम्प्लीट होतात. आणि जे छोटे छोटे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टच्या तुम्हाला 3 टेस्ट द्यायच्या आहेत, 3 दिवस. मग त्यामुळे तुमच्या काय होतात, 3 टेस्ट दिल्यामुळे 25 दिवसामध्ये तुमच्या 3 ते 4 दिवस 3 टेस्ट द्यायच्या. यामुळे तुमच्या 25 दिवसामध्ये 60 टेस्ट काय होतात, कव्हर होतात. हे तुम्हाला अकॉर्डिंगली प्लॅन करायचंय. परत एकदा रिपीट करतो, या एक्सेल शीटमध्ये टोटल किती टेस्ट आहेत, 60 टेस्ट आहेत. या 60 टेस्ट या युनिट वाईज टेस्ट आहेत. काही काही टेस्ट ह्या इंडिव्हिज्युअल युनिटवरती आहेत, काही टेस्ट ह्या 2 ते 3 युनिट म्हणून बनलेल्या आहेत. मी तुम्हाला रफ आयडिया देतोय. तुम्हाला प्लॅन काय असेल, 60 टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत, रोज 2 टेस्ट आणि काही दिवस 3 टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत. आता रोज 2 टेस्ट जरी द्यायच्या झाल्या, एक तुम्ही रोज 3 युनिट सपोज रिवाईज केले, 3 युनिट रिवाईज केले तर तुमची 3 युनिटवरती एक टेस्ट होऊन जाते. असे तुम्हाला रोज 6 युनिट रिवाईज करायचे, अजून एक टेस्ट होईल, म्हणजे तुमच्या 2 टेस्ट कंप्लीट होतात. एका दिवसामध्ये माझ्या मते तरी तुमचा एवढा अभ्यास झालेला आहे की 6 युनिट हे तुम्ही एका सब्जेक्टचे रिवाईज करू शकतात. एखाद्या दिवशी 3 झाले, एक टेस्ट दिली तरी सफिशियंट आहे. का, कारण काही काही टेस्ट ह्या फक्त एकाच युनिटवरती आहे. म्हणजे तुम्ही 3 युनिट जरी केले तरी तुमच्या 3 टेस्ट या कव्हर होतात. ते तुम्हाला एक्सेल शीट मधून लक्षात येऊन जाईल. काही काही 3 युनिट म्हणून एक टेस्ट आहे, मग तुम्हाला त्या ठिकाणी 3 युनिट रिवाईज करायला लागतील. ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला सांगतो की तुम्हाला रोज 6 युनिट रिवाईज करायचे आहेत. कधी कधी 3 केले तरी चालतील, ते टेस्टवरून लक्षात येईल. तुमचे सगळी रिव्हिजन कंप्लीट होईल, तुमच्या सगळ्या टेस्ट देऊन होतील. फक्त स्ट्रॅटेजी काय करणार, युनिट रिव्हाइज केलं, त्या युनिटवरती जर टेस्ट असेल तर ती टेस्ट अटेम्प्ट करायची. सपोज 3 युनिट म्हणून एक टेस्ट आहे, तर काय करायचं, 3 युनिट रिव्हाइज करायचे, व्यवस्थित शांतपणे रिव्हाइज करायचे. त्यानंतर त्याच्यावरती टेस्ट द्यायची आणि नंतर त्याचं अनालिसिस करायचं. मग टेस्ट कशा पद्धतीनं आहेत ते आपण बघूया. जसं सगळ्यात पहिलं तुम्हाला युनिट दिसत असेल, सगळ्यात पहिला सब्जेक्ट तो आहे तुमचा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये मी काय केलेलं आहे, प्रत्येक युनिटवरती सेपरेट टेस्ट बनवली. कारण एन्व्हायरमेंटचे जे युनिट्स आहेत ते युनिट्स इम्पॉर्टंट पण आहेत आणि त्यामध्ये डेटा पण अशा पद्धतीने आहे, कन्सेप्ट पण अशा पद्धतीने आहे की प्रत्येक युनिटवरती सेपरेट टेस्ट ही बनते. सो इथे काय आहेत बघा, 10 युनिट म्हणजे तुमच्या 10 टेस्ट कव्हर होतात. इथे जर तुम्ही एका दिवसात 6 युनिट जर केले तर तुमच्या इथेच 6 टेस्ट कव्हर होऊन जातात. म्हणजे तुम्हाला दिवसाला ज्या 2 टेस्टचं टार्गेट होतं, इथे तुम्ही 6 युनिट जर रिवाईज केले तर इथेच तुमच्या किती टेस्ट कव्हर होतात, 6 टेस्ट होतात. म्हणून 25 दिवसामध्ये 60 टेस्ट इज नॉट इम्पॉसिबल, इट इज अ पॉसिबल थिंग. अशाच पद्धतीने एक्सेल शीट बनवलंय. सर प्लॅन कसा करायचा, ह्या एक्सेल शीटची प्रिंटआउट घ्यायची, समोर हे एक्सेल शीट चिटकवायचं. पहिलं युनिट वॉटर डिमांड अँड कन्व्हेयन्स, व्यवस्थित शांतपणे तुमच्या नोट्समधून रिवाईज करायचं. रिवाईज झालं, त्याची टेस्ट द्यायची. त्याची टेस्ट दिली, टेस्ट कशी द्यायची, मार्केटमध्ये किंवा तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी युनिट वाईज टेस्ट सिरीज मिळाल्या तर त्या टेस्ट सिरीज तुम्ही अटेम्प्ट करा. नसतील युनिट वाईज टेस्ट सिरीज तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे SSC JEE प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मागच्या 5 वर्षांचे 20 ते 30 प्रश्न एका युनिटचे. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, स्टॉपवॉच वरती टाइम लावायचा आहे. 30 प्रश्न घेतले 25 मिनिटांचा वेळ लावा, 20 प्रश्न घेतले 16 मिनिटांचा टाइम लावा, 60 प्रश्न जर तुम्ही घेणार असाल तर 56 मिनिटांचा टाइम लावा. एक कोरा पेज घ्यायचा, एक ते ते जेवढे प्रश्न असतील नंबर लिहून घ्यायचा, ABCD, जो क्वेश्चन येत नाही तो सोडून द्यायचा. पुढचा 56 मिनिटं कंप्लीट झाले, तुमचा पेपर तुम्ही स्वतः चेक करायचा, कोणते सुटले, कुठे निगेटिव्ह मार्किंग येते, कुठे जास्त वेळ जातोय, अनालिसिस करायचं. हे एवढं झालं की इथे टिक मार्क करायची. दुसरं युनिट घ्यायचं, व्यवस्थित रिवाईज करायचं, टेस्ट द्यायची, टिक मार्क करायची. तिसरं युनिट घ्यायचं, टेस्ट द्यायची. फक्त रिव्हिजन कुणीच करणार नाहीये की सर मी रिव्हिजन करतो, सगळे सब्जेक्ट रिवाईज करून घेतो, मग ते रिव्हिजन करायची, टेस्ट द्यायची. कन्सेप्ट बिल्ड करायच्या आहेत आपल्याला. कन्सेप्ट बिल्ड करणं पेक्षाही टाइम मॅनेजमेंट आपल्याला शिकायचं आहे.
कारण टेस्ट सिरीज देऊन आता जेवढा अभ्यास झालाय तो झालाय. आता नवीन कन्सेप्ट शिकायची वेळ नाहीये. आता जे झालेलं आहे ते अप्लाय करायला शिकायचंय. जे शिकलो आहोत ते वेळेत सॉल्व्ह होतंय का हे चेक करायचंय, आणि त्यासाठीच आपल्याला आता टेस्ट सिरीज द्यायची. हे लक्षात घ्यायची सगळ्यात पहिली गोष्ट. टाइम मॅनेजमेंट जमतंय का, किती वेळा किती क्वेश्चन सॉल्व्ह करायला किती वेळ लागतोय हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. चौथं युनिट रिवाईज झालं, त्याची टेस्ट दिली, टिक मार्क करायची. अशा पद्धतीने एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग पूर्णपणे संपवायचं आहे. त्यानंतर सर नेक्स्ट सब्जेक्ट घेतला हायवे. हायवेमध्ये देखील प्रत्येक युनिटवरती एक एक टेस्ट तुम्हाला दिलेली आहे. हायवे डेव्हलपमेंट प्लॅनिंग, जॉमेट्रिक डिझाईन, ट्रॅफिक इंजिनिअरिंग, हायवे मटेरियल्स, पेवमेंट डिझाईन. रिव्हिजन केली, टेस्ट दिल्या. सॉइल मेकॅनिक्स मध्ये काय केलेलं आहे, ग्रुप केलेले आहेत. कसे ग्रुप केले सर बघा, पहिल्या युनिटवरती एक टेस्ट आहे. त्यानंतर तुम्ही काय करणार, कारण सब्जेक्ट मोठा आहे, कव्हर पण व्हायला हवा सर, एक युनिट रिवाइज करून त्याची टेस्ट द्यायची खूप जास्त वेळ जाईल. काय करायचं, इथे जसं क्लासिफिकेशन ऑफ सॉइल, क्ले मिनरल अँड सॉइल स्ट्रक्चर, सॉइल कॉम्पॅक्शन, स्ट्रेस, कॅपेलॅरिटी, परमेबिलिटी, सिपेज थ्रू सॉइल, हे एका टाईपचे थोडे चॅप्टर्स आहेत म्हणून हे एकत्र ग्रुप केले. यांची तुम्हाला काय करायची, रिव्हिजन करायची आहे. आणि ह्या सगळ्या युनिट मिळून तुम्हाला काय करायचे, 60 प्रश्न घ्यायचे आहेत. SSC जेईचे घेतले तर आरामशीर 60 प्रश्न एवढ्या युनिटवरती मिळून जातील. ESC प्रिलिमचे वन लाईनर पण एवढ्या युनिट मिळून 60 मिळून जातील. इक्वल वेटेज द्यायचं, 15-15 घ्या, 10-10 घ्या एका युनिटचे, आरामशीर 60 प्रश्न तयार होतील. फक्त सॉल्व्ह करताना तुम्हाला ते 56 मिनिटामध्ये 60 प्रश्न हे सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ती सवय लागेल. टाइम मॅनेजमेंट जमेल. ही टेस्ट 2 होईल. नंतर पुढचे 3 युनिट रिव्हाइज करायचे, त्यावरती टेस्ट द्यायची. पुढचे 4 युनिट रिव्हाइज करायचे, जे की एका टाईपचे युनिट आहेत. हे 3 एका टाईपचे युनिट आहेत, त्याच्यावरती टेस्ट द्यायची. अशा पद्धतीने टेस्ट तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे. बाकी पुढे मग मी पूर्ण एक्सप्लेन करत नाहीये. पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे, टाइम टेबल दिलेलं आहे, रिव्हिजन, टेस्ट. हे सर्वेइंगचे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल तुम्ही बघितलं तर जसं इथं 3 युनिटवरती एक टेस्ट आहे, इथे 2 युनिटवरती एक टेस्ट आहे. हे तुम्हाला काय करायचंय, अडॅप्ट करायचंय. नेक्स्ट पुढे जाऊन तुम्हाला दिसेल सॉमचेच परत 3 युनिटवरती एक टेस्ट आहे. स्टील स्ट्रक्चरमध्ये ह्या 4 युनिटवरती एक आहे. नंतर ह्या 2 युनिटवरती एक आहे आणि या 2 युनिटवरती एक आहे. मी ग्रुप करताना सिमिलर चॅप्टर एकत्र ठेवण्याचा ट्राय केला आहे. RCC मध्ये एका युनिटवरती टेस्ट, पुन्हा या 3 युनिटवरती एक टेस्ट, डिझाईन ऑफ बीम वरती एक टेस्ट, डिझाईन ऑफ स्लॅब आणि कॉलम्स वरती एक टेस्ट. स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये या 3 युनिटवरती एक टेस्ट. आता स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये हे इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम आणि आर्चेस तुमच्या BMCच्या जेईच्या सिलेबसमध्ये मेन्शन नाहीये, सो हे तुम्ही करणार नाही. ठीक आहे, एवढं गोष्ट मात्र काळजी ठेवायची, इथे तुमची एक टेस्ट कमी होते. इस्टिमेशन कॉस्टिंग वरती तुम्हाला 5 टेस्ट दिलेले आहेत. बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन वरती तर मी, कारण खूप सारे क्वेश्चन्स येतात, सेपरेट टेस्ट ठेवली आहे. सिमेंट लाईम मोर्टार 60 क्वेश्चन आरामात मिळतील. SSC जेईचे 300-350 प्रश्न आहेत, तुम्ही कोणतेही 60 प्रश्न निवडा. ESC प्रिलिम्सचे 60 प्रश्न निवडा. कॉन्क्रीट टेस्ट 1, कॉन्क्रीट वरती 120 प्रश्न तुम्हाला घ्यायचे. ऍग्रिगेटचे 60, टिंबरचे 60, बिल्डिंग स्टोन रॉकचे 60 आणि ब्रिक मेसोनरीचे 60. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, तुमच्या टेस्ट या कम्प्लीट करायच्या आहेत. आणि अशाच पद्धतीनं याच प्लॅनने जाऊन, कारण तुमच्या पुढे युनिटचे नावं देखील आहेत, युनिटचे नावं देखील असल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला इझी जाणार आहे की कोणतं युनिट रिवाइज करायचंय कोणत्या दिवशी आणि कोणती टेस्ट द्यायची. परत एकदा शॉर्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये काय होतं ते एक्सप्लेन करतो. तुमच्याकडे उरलेले आहेत 25 दिवस. 25 दिवसांमध्ये तुम्हाला 60 टेस्ट टोटल द्यायच्या आहेत. माझ्या एक्सेल शीट मध्ये 60 टेस्ट आहे म्हणून मी 60 सांगतोय. 60 टेस्ट मध्ये तुमचं सगळं रिवाइज होईल. या 60 टेस्ट देत असताना तुम्हाला ट्राय करायचं आहे, एका टेस्टमध्ये 60 प्रश्न असतील आणि त्याला 56 मिनिट्स एवढा वेळ असेल, जेणेकरून तुम्हाला BMCच्या पेपरची सवय लागेल. टेस्ट कशी द्यायची आहे, अगोदर ते युनिट रिव्हाइज करायचंय, ज्या तुमच्या नोट्स असतील ते युनिट रिव्हाइज करायचं, रिव्हाइज, देन टेस्ट अँड देन सोल्युशन. बस एवढं तुम्हाला पुढचे 25 दिवस रिपिटेटिव्हली करायचं आहे. एका दिवसाला सांगितलं तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज 6 युनिट काय करायचे आहेत, रिव्हाइज करायचे आहेत. ऑन अन ॲव्हरेज एका दिवसाला तुम्हाला 2 टेस्ट या अटेम्प्ट करायच्या आहेत. इथून तुमचं पूर्णपणे काय होणार आहे, पुढच्या एका महिन्यामध्ये सगळे सब्जेक्टची रिव्हिजन होईल आणि सगळ्या सब्जेक्टच्या टेस्ट देखील देणं होतील. एक्सेल शीट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्हाला एक्सेल शीट हे मिळेल. एक्सेल शीट डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट घ्या. तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे ते समोर चिटकवा, कारण जोपर्यंत तुमच्याकडे टार्गेट नाहीये
तोपर्यंत तुम्हाला ते अचीव पण होत नाही. बरोबर आहे की नाही? जर आपल्याला गोल माहिती असेल तरच आपल्याला तो अचीव होतो, हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सो हे एक्सेल शीट म्हणजे तुमचं टार्गेट असणार आहे. आणि यामुळे होणार काय? तुमच्या डोक्यामध्ये जे विचार चालू असतात की अजून काय करायचं बाकी आहे, माझं काय झालं, कोणता सब्जेक्ट बाकी आहे, कोणतं युनिट बाकी आहे, हे जे सतत तुमचे चालू असतं ना, कधी मध्येच सॉन्ग घेतला, मध्येच एसे घेतला, मध्येच आरसीसी घेतला, मध्येच स्टील घेतला, त्याचे 2 युनिट झाले, त्याचे 3 युनिट झाले. असंही करा, तुम्ही सब्जेक्ट मिक्स पण करा कंटाळा आला तर. बट ऍटलिस्ट तुमच्याकडे ट्रॅक करण्यासाठी हे एक्सेल शीट असेल. जे झालं त्याला टिक मार्क करत चाला. टिक मार्क झाली म्हणजे ते झालंय, जिथे टिक मार्क नाहीये ते बाकी. म्हणजे तुम्ही 25 दिवसामध्ये पुढच्या कन्फ्यूज होणार नाही की मला आता करायचं काय बाकी आहे. हा पाथ फॉलो करा, नक्की तुम्हाला याचा बेनिफिट होईल. आणि जे मुलं बीएमसी साठी प्रिपेअर करतायत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांना याचा ऍडव्हान्टेज होईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर स्ट्रॅटेजी आवडली असेल, एक्सेल शीट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे मुलं प्रिपेअर करतायत त्यांच्यासोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. अजून काही डाऊट्स असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये सांगा. इंस्टाग्रामची मी लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही डीएम करू शकता. तिथे तुम्ही तुमच्या क्युरीज ज्या आहेत त्या विचारू शकता. आपण नक्की डिस्कस करू. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा. थँक्यू सो मच.